हॅलो, नमस्ते. आज आपण एक ट्रस्टचा प्रॉब्लेम बघणार आहे. आत्तापर्यंत आपण जे काही प्रॉब्लेम सॉल्व केले होते ते प्रॉब्लेम आपण मेथड ऑफ जॉईननी सॉल्व केलेले, आणि आजचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण मेथड ऑफ सेक्शननी सॉल्व करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मी एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतलं आहे. डी बॉटूच्या पेपरला चालू होतं प्रिव्हियस इयरला, एक मागच्या 2 वर्षामध्ये तो मी घेतलेला आहे. तर आपण ज्या मेथडनी सॉल्व करणार आहे ती आहे मेथड ऑफ सेक्शन. त्यामुळे हा प्रॉब्लेम आपण मेथड ऑफ सेक्शननी सॉल्व करतो आहे. मोस्टली जर तुम्ही डी बाटूच्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर बघितले, तुम्ही गो थ्रू केला, तर तुमच्या लक्षात येईल सगळे प्रॉब्लेम्स मोस्टली मेथड ऑफ जॉईंटनी सॉल्व केलेले आहेत आणि मेथड ऑफ जॉईंटचे आलेले आहेत पेपरमध्ये. पण हा एकमेवच असा प्रॉब्लेम होता मागच्या 5-6 पेपरमध्ये की जो मेथड ऑफ सेक्शननी सॉल्व करण्यासाठीचा आला होता. ठीक आहे. चलो, मग आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचं ते बघूया. पहिल्यांदा प्रॉब्लेम स्टेटमेंट काय ते पहिल्यांदा बघून घेऊया. काय म्हटले? डिटरमाइन द फोर्सेस इन द मेंबर्स एफ एच. मी तर मार्क करतो. एफ एच कुठं आहे बघा, इथं एफ आहे दिसतोय आणि हा एच आहे. ओके, म्हणजे हा जो मेंबर आहे, हा या मेंबरमधला फोर्स डिटरमाइन करायचा आहे. त्यानंतर एच जी बघा, इथं एच आहे, इथं जी आहे, इथं दिसते का जी, म्हणजे या मेंबरमधला फोर्स डिटरमाइन करायचा आहे. अँड जी आय, आता हा जी आहे आणि इथं खाली आय दिसते बघा, हा म्हणजे इथला हा मेंबरमधला फोर्स डिटरमाइन करायचा. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल बघा, त्यांनी जे काही आपल्याला सेक्शन्समधले म्हणजे किंवा ज्या मेंबर्समधले फोर्सेस डिटरमाइन करायला सांगितलेत ते एका लाईनमध्ये येतात बघा. म्हणजे इथून आपण हा ऑब्जेक्ट काय करू शकतो, कट करू शकतो. ज्यावेळेला असं आपण ऑब्जेक्ट कट करून प्रॉब्लेम सॉल्व करतो त्याला म्हणतो आपण मेथड ऑफ सेक्शन. ठीक आहे. चलो, आता मी मुद्दा म्हणून काय करतो, जे काही मी तिथं ड्रॉ केलं होतं ते सगळं जरा इरेज करतो. तुमच्याही लक्षात आलं असेल की एका कंटिन्युअस सेक्शनमध्ये त्यांनी आपल्याला फोर्सेस डिटरमाइन करायला सांगितलेले आहेत. ओके, पुढे वाचूया. इच लोड ऑफ 10 किलोन्यूटन, प्रत्येकी दिसते बघा 10 किलोन्यूटनचा प्रत्येक पॉईंटवरती लोड लावलेला आहे. इन ऑल द ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. हे प्रत्येक ट्रायंगल ए बी सी सी डी ई हे सगळे ट्रायंगल्स काय आहेत, इक्विलॅटरल आहेत आणि प्रत्येकाची साईड दिलेली आहे 4 मीटर. म्हणजे ए बी 4 मीटर आहे, ए सी 4 मीटर आहे आणि बी सी पण किती आहे, 4 मीटर आहे. चलो, अँगल्स पण दिलेले आहेत तिथे 60 डिग्री 60 डिग्री तुम्हाला दिसतच असतील. मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ड्रॉ करावी लागेल याची एफ बी डी. आणि ही एफ बी डी ड्रॉ करून इथं एला जी रिॲक्शन आहे आणि ओला जी रिॲक्शन आहे ती पहिल्यांदा टोटल ट्रस म्हणजे टोटल फ्रेम कन्सिडर करून आपल्याला सॉल्व करावी लागणार. ठीक आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा एंटायर फ्रेम कन्सिडर करणार म्हणजे ट्रस, आणि एंटायर ट्रससाठी हा प्रॉब्लेम सॉल्व करणार. मग मी इथे लिहितो, पहिल्यांदा मेन्शन करतो कन्सिडर इक्विलिब्रियम फॉर एंटायर ट्रस, म्हणजे सगळा ट्रस कन्सिडर करणार आहे आणि त्याच्यासाठी मी इक्विलिब्रियम कंडिशन घेणार आहे. ओके, मग आता ते घेण्यासाठी मी एफ बी डी पहिला दाखवतो. इथं ए पॉईंटला बघा एक हिंज आहे, त्यामुळे इथं 2 रिॲक्शन येतील, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. ओके, मग ए पॉईंटचा आहे म्हणून मला म्हणतो आर एचा व्हर्टिकल, म्हणजे रिॲक्शन आहे ॲट ए आणि त्याचा कोणता कॉम्पोनंट, व्हर्टिकल. आणि मी इथं घेतो आहे आर ए एच, म्हणजे ए पॉईंटची रिॲक्शन आणि त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ओ पॉईंटला जर व्यवस्थित बघितलं तुमच्या एक लक्षात येईल बघा, इथं रोलर सपोर्ट आहे, त्यामुळे या रोलर सरफेसच्या ला परपेंडिक्युलर रिॲक्शन येईल आणि तसं रिॲक्शन ॲट ओ. ओके, म्हणजे आता माझ्याकडे हे 3 रिॲक्शन मी ज्या दाखवल्या आणि या 10-10-10 न्यूटनचे प्रत्येकाचे फोर्सेस आपल्याकडे आहेत. मग ह्या टोटल एंटायर ट्रससाठी आता आपल्याला काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. मग त्यासाठी इक्विलिब्रियमच्या कंडिशन आपण अप्लाय करूया. मग इक्विलिब्रियमची कंडिशन काय आहे, कंडिशन फॉर इक्विलिब्रियम काय आहे बघा, इक्विलिब्रियमची कंडिशन त्यातली पहिली कंडिशन लिहितो आहे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे सगळ्या एक्स डायरेक्शनच्या फोर्सेसची समेशन किती आली पाहिजे, 0. आता तुम्ही मला सांगा, हे सगळे 10 न्यूटनचे जे काही फोर्स आहेत बघा, जवळजवळ 6-7 फोर्स आहेत, हे सगळे व्हर्टिकल डाऊनवर्ड आहेत, म्हणजे हे व्हर्टिकल आहेत, ते एक्समध्ये येणार नाहीत. आर ए व्ही हा व्हर्टिकल आहे, आर ओसुद्धा व्हर्टिकल आहे, त्यामुळे राहिला फक्त आर ए एच. त्यामुळे आर ए एच हा एकटाच राहिला, राईटला आहे म्हणजे प्लस, त्यामुळे आर ए एचची डायरेक्ट व्हॅल्यू किती आली बघा, 0. दुसरा फोर्सच नाही आहे.
त्यामुळे RAH इज इक्वल टू किती आला 0, कारण की दुसरं कुठलाही फोर्सच नाही आहे. समजलं. चलो मग आता दुसरी कंडिशन आपण अप्लाय करूया. समेशन FY इज इक्वल टू 0 इक्वल टू, म्हणजे काय करायचं आहे, वाय डायरेक्शनच्या फोर्सेसची समेशन किती घ्यायची आता 0 घ्यायचे आहे. चलो मग एक एक इथनं स्टार्ट करूया. आता हा घ्या ए पॉईंटचा व्हर्टिकल RAV, आपण व्हर्टिकल अपवर्ड घेतला आहे त्यामुळे तो काय येणार प्लस, RAV प्लस आला. त्यानंतर RO घ्या, रिॲक्शन ॲट O, तो पण अपवर्ड आहे त्यामुळे तो पण काय आला प्लस. हे दोन सोडले जातात. हे 10 न्यूटनचे फोर्सेस आहेत बघा. मी टोटल किती आहेत ते काउंट करतो. 1 2 3 4 5 6 7, म्हणजे टोटल 7 फोर्सेस आहेत व्हर्टिकल डाऊनवर्ड 10 किलो न्यूटनचे. म्हणजे सगळ्यांची बेरीज जर केली तर ती किती येणार -70, बरोबर. डाऊनवर्ड आहेत त्यामुळे मायनस, आणि 10 10 10 10 मी सगळे जर हे करत गेलो तर मायनस काय होणार टोटल 70. म्हणजे मला यातनं एक एक इक्वेशन मिळालं. रिॲक्शन ॲट AV प्लस रिॲक्शन ॲट O इज इक्वल टू, हा -70 त्या बाजूला गेला तर तो झाला प्लस, हा -70 तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे काय झाला प्लस. त्यामुळे एचा व्हर्टिकलची रिॲक्शन, ओची रिॲक्शन इज इक्वल टू किती येणार आहे बघा 70. ठीक आहे, मला इक्वेशन नंबर 1 मिळालं. आता मी इक्विलिब्रियमची तिसरी कंडिशन इथे अप्लाय करतो आहे. तिसरी कंडिशन काय आहे, समेशन ऑफ मोमेंट अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू 0. मग कुठल्या तर पॉईंटला घेऊया आपण, ए पॉईंटला मोमेंट घेऊया. सो अबाउट ए इज इक्वल टू 0 इक्वल. आता मला सर्वांच्या मोमेंटची काय करायला लागेल, समेशन करावी लागेल. मग मी पहिल्यांदा काय करतो, हा RAH एमधूनच पास झाला आहे त्यामुळे त्याचा मोमेंट किती आला 0, मी लिहित नाही आहे. सो RAH इंटू 0. RAV हा सुद्धा एमधूनच पास झाला आहे त्यामुळे त्याचासुद्धा मोमेंट किती येणार 0, त्यामुळे RAV इंटू किती येणार 0. त्यामुळे ए पॉईंटमधल्या फोर्सेसची मी रिॲक्शन लिहित नाही आहे. आता डायरेक्ट लिहितो ROचा, RO इंटू. आता तुम्ही मला सांगा हे डिस्टन्स किती येणार. हे प्रत्येक AC आहे 4 मीटर, मग हा पण 4 आहे, हा पण 4 आहे, हा पण 4 आहे, हा पण 4 आहे, हा पण 4 आहे आणि हा पण 4 आहे. म्हणजे बघा किती होणार 1 2 3 4 5 6 7 मेंबर्स इंटू 4 मीटर, म्हणजे 7 चौक किती येणार 28. सो 28. म्हणजे ए पासून ओपर्यंतचं टोटल डिस्टन्स किती आहे 28 मीटर. आता ए पॉईंटच्या अबाउट ओचा हा रिॲक्शन जो आहे तो कसा फिरणार बघा. एला सेंटर धरायचा आणि ओची फोर्स फिरवायचा, त्यामुळे हा असा फिरेल, बरोबर. आणि हा असा फिरणार म्हणजे काय होणार अँटी क्लॉकवाईज, म्हणजे मायनस. ठीक आहे, सर्वांना समजलं. त्यामुळे ए पासून ओपर्यंतचं डिस्टन्स आहे 28 मीटर. सो RO इंटू 28 अँटी क्लॉकवाईज फिरणार, म्हणजेच त्याचा मोमेंट काय येणार मायनस. ठीक आहे, हे सर्वांना समजलं असेल. चलो आता ROचा मोमेंट झाला. आता ह्या प्रत्येक 10 किलो न्यूटनचा मोमेंट घेऊया आपण. आता तो 10 किलो न्यूटनचा मोमेंट घेण्यासाठी मी थोडंसं काय करतो, इथल्या काही गोष्टी जरासं इरेज करतो. ओके, आता लक्ष द्या सर्वांनी. हा 10 किलो न्यूटनचा डाऊनवर्ड फोर्स आहे, मी आहे असा खाली घेतला. ओके, 10 किलो न्यूटनचा डाऊनवर्ड फोर्स आहे असा खाली घेतला. हे डिस्टन्स टोटल होतं 4 मीटर. इथं बाजूला पहिलं ड्रॉ करून पण दाखवतो. हा तो फोर्स होता, याला मी जर खाली घेतला असं, बरोबर, 10 किलो न्यूटनचा फोर्स, तर याचं ए पासूनचं डिस्टन्स आता किती तयार होणार बघा. हे टोटल किती होतं, हे 4. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे हा बरोबर सेंटरमधनं पास होणार, त्यामुळे हे डिस्टन्स किती येणार 2. ठीक आहे, त्यामुळे याचा जर मोमेंट घेतला मी 10 आणि ए पासूनचं डिस्टन्स किती आलं त्याचं 2. सो 10 इंटू किती येणार 2, 10 इंटू 2. आणि हा फिरताना कसा फिरेल बघा क्लॉकवाईज फिरणार म्हणजे काय येणार प्लस. त्यामुळे आता हा पहिल्या फोर्सचा मोमेंट मी लिहिलेला आहे 10 इंटू 2. आता सेकंड फोर्स जो आहे नेक्स्ट, मी तो इथं दाखवते बघा. सेकंड फोर्स इथं दाखवला आहे C आणि Eच्या मध्ये 10. याचा मोमेंट जर काढला तर किती येणार बघा. ए पासून Cचं डिस्टन्स आहे 4, हे आहे 4, आणि C पासून हे डिस्टन्स किती होणार 2. सो 4 + 2 म्हणजे किती येणार 6. त्यामुळे पुढचा मोमेंट किती येणार 10 इंटू 6. मी परत एकदा रिपीट करतोय बघा. ए पासून Cचं डिस्टन्स आहे 4 आणि C पासून या फोर्सपर्यंतचं डिस्टन्स किती झालं 2. सो 10 इंटू 6. त्यामुळे हा सेकंड आला, तो पण कसा फिरणार क्लॉकवाईज फिरेल, त्यामुळे काय येणार त्याचा मोमेंट प्लस. आता सिमिलरली याचप्रमाणे मी सगळ्या बाकीच्यांचे मी मोमेंट स्वतः लिहितोय. ठीक आहे, मी डायरेक्ट मोमेंट सगळे लिहिणार आहे, फक्त तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे, आता नेक्स्ट 10 घेतो बघा मी. नेक्स्ट 10
10 इंटू आता नेक्स्ट किती येणार 6 + 4 10, तो पण मोमेंट काय येणार क्लॉकवाईज म्हणजे प्लस. त्यानंतर 10 इंटू 14 त्याचा मग येणार प्लस. त्याच्यानंतर येणार 10 इंटू 18 त्याचा पण मोमेंट काय येणार प्लस. त्यानंतर 10 इंटू 22 त्याचं पण मोमेंट काय येणार प्लस. आणि त्यानंतर 10 इंटू 26. ओके, आता हे किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 फोर्सेस होते. 7 फोर्सेसचे मोमेंट लिहिले. पहिल्या दोघांचे समजून सांगितले. त्याच्यानंतर पुढच्याचे डिस्टन्स 4 मीटरनी वाढत गेले. त्यामुळे आता टोटल माझ्याकडे हे मिळालं. आता हा मायनस जो आहे RO इंटू 28 तुम्ही लेफ्टला शिफ्ट करतो. त्यामुळे हा झाला 28 RO इज इक्वल टू. आता मी राईट साईडची समेशन पटकन कॅल्सीवरती करतो. 10 इंटू 2 प्लस 6 प्लस 10 प्लस 14 प्लस 10 प्लस 22 प्लस 26. हे सॉल्व केलं की आन्सर येते 980. तुम्ही पाहिलं तर परत एकदा कॅल्सीवरती करून बघा. मी केले पूर्ण चुकू नये म्हणून मी पुन्हा एकदा व्हेरीफाय करतोय. मुद्दाम व्हेरीफाय करतोय जेणेकरून जर चुकलं तर सगळा घोळ होईल म्हणून त्यामुळे मी मुद्दाम व्हेरीफाय करायला लागले. $980 आन्सर येते. ओके, मग आता काय करा हा 28 ह्या 980ला डिवाईड करा. त्यामुळे 980 डिवाइड बाय 28 आन्सर येते 35. त्यामुळे RO चा आन्सर मिळालं 35 किलो न्यूटन. चलो रिॲक्शन मिळाली. एंटायर फ्रेम कन्सिडर केले मग रिॲक्शन मिळाली. आता काय करा हा RO इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग इथली तुम्ही बाजूलाच पुट इन 1. आता या 1 मध्ये पुट केला तर RAVचं पण आन्सर किती येणार बघा. RAV इज इक्वल टू 70 मायनस RO. सो 70 मायनस 35 म्हणजे किती येणार 35 किलो न्यूटन. आता थोडंसं तुम्हाला मी एक लॉजिक सांगणार आहे. हे ॲक्च्युली 35 आपल्याला लॉजिकनी पण कळू शकते. कसं ते सांगतो. A पासून O पर्यंत सगळ्या फ्रेम जर बघितल्या तर त्या सेम आहेत. त्यावरती फोर्सेस जे अप्लाय झाले आहेत ते पण सेम आहेत. त्यामुळे जर तुम्ही सेंटर काढला तर सेंटरचा लेफ्ट आणि सेंटरचा राईटच्या सगळे फोर्सेस सेम आहेत. आणि हे सगळे सेम असल्यामुळे त्या दोन्ही रिॲक्शन ह्या सेमच येणार होत्या. त्यामुळे RO 35 आला आणि RAV पण किती आला 35च आलेला आहे. ओके, रिॲक्शन्स मला मिळाल्या. माझा निम्मा प्रॉब्लेम झाला. ओके, आता मेथड ऑफ सेक्शननी आपल्याला त्यांनी जे विचारलं आहे FH HG आणि GI ह्या मेंबर्समधले आपण फोर्सेस शोधणार आहे. कसं शोधायचं एका मिनटात सांगतो. FBD मी पुन्हा ड्रॉ करणार आहे. आता ती FBD ड्रॉ करण्यासाठी पुन्हा ही थोडीशी डायग्रॅम मी काय करतो खालच्या बाजूला शिफ्ट करून घेतो म्हणजे मला सॉल्व करायला थोडं बरं पडेल. ओके, मी डायग्राम थोडीशी शिफ्ट करून घेतली. ओके, लक्ष द्या. आता काय करायचं नाव. आता इथनं पुढं महत्त्वाचं आहे. नाव वी आर गोइंग टू यूज कुठली मेथड वापरणार आहे मेथड ऑफ सेक्शन. आता मेथड ऑफ सेक्शनमध्ये काय करायचं लक्ष द्या. त्यांनी जे सांगितलेत मेंबर FH GH आणि GI ह्याच्या अलॉंग हा मी XX घेतला काय आपण हा मेंबर काय करायचा कट करायचा. सो कट गिवन ट्रस अलॉंग XX म्हणजे मी XXच्या अलॉंग काय करणार कट करणार. जर मी XXच्या अलॉंग कट केला तर ह्याची FBD काय होते बघा. FBD मी याच्यामध्येच दाखवते याची FBD. लक्ष द्या फक्त हे कट केलं ही साईड तुम्ही विसरून जावा. आता ही कट झाली कट. त्यामुळे एवढाच मेंबर राहिला आहे बरोबर. आता ह्या एवढ्याच मेंबरची मी इथे FBD ड्रॉ करतो आहे. ठीक आहे, आता FBD काय येणार बघा फक्त हेच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही FBD ड्रॉ केली ना हा प्रॉब्लेम खूप सोपा आहे. मी आता FBD ड्रॉ करतो आहे.
प्रत्येकाला नावं पण देतो. A B C D E F G. ओके. आता लक्ष द्या, जे काही फोर्सेस आहेत ते मी मेन्शन करतो इथं. बीला एक डाऊनवर्ड फोर्स आहे 10 किलो न्यूटनचा, डीला एक डाऊनवर्ड फोर्स आहे 10 किलो न्यूटनचा, एफला एक डाऊनवर्ड फोर्स आहे 10 किलो न्यूटनचा. हे तर फोर्सेस आपल्याला माहीत आहेत बरोबर, जे दिलेले आहेत ते मी तसे दाखवले. आता एला इथे एक रिॲक्शन आली होती बघा, RAV बरोबर, व्हर्टिकल, त्याची किंमत आली होती 35. ओके. कट केलेल्या सेक्शन जो आहे की नाही, तर कट केलेला बघा हा XX, त्याचा फक्त मी लेफ्टच ड्रॉ केला आहे. ओके. आता खूप महत्त्वाची गोष्ट मी ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. हा F आणि H जो कट झाला इथं दिसतोय का, हा कट झाला, त्याचा हा अनबॅलन्स्ड फोर्स तुम्हाला दाखवायचा आहे. असा फोर्स अलॉंग FH. तसेच GH पण कट झाला बघा, हा असा वरती GH कट झाला आहे का, त्यामुळे हा काय असणार, फोर्स अलॉंग GH. ह्याला दाखवायला विसरायचं नाही. तसंच GI पण कट झाला आहे बघा, त्यामुळे हा असा येणार फोर्स अलॉंग GI. हे सर्वांना सगळे मेंबर्स दाखवले, सर्व फोर्सेस दाखवले, फक्त कट झालेले जे 3 सेक्शन होते त्यांचे मी अनबॅलन्स्ड फोर्सेस, फोर्स अलॉंग FH, फोर्स अलॉंग GH आणि फोर्स अलॉंग GI मी दाखवला. एवढं दाखवल्यानंतर आता परत मी ह्याला इक्विलिब्रियम अप्लाय करणार. ठीक आहे. त्यामुळे याच्यासाठी मी आता परत काय अप्लाय करणार आहे, इक्विलिब्रियम. त्यामुळे मी इथे लिहितो अप्लाय इक्विलिब्रियम कंडिशन. आता इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करण्याआधी मी पुन्हा एकदा रिवाईज करतो बघा. जिथून कट केलं त्याचा लेफ्ट पोर्शन आहे असं ठेवला, सगळे फोर्सेस आहे असे ठेवले, आणि जे कट सेक्शन झाले त्यांचे फक्त मी अनबॅलन्स्ड फोर्सेस दाखवलेले आहेत. ओके. आता मी इक्विलिब्रियम कंडिशन पुन्हा एकदा अप्लाय करतो याच्यावरती. मग आता तुम्ही मला सांगा, इक्विलिब्रियम कंडिशन जर अप्लाय केली तर काय येणार. फर्स्ट समेशन FX इज इक्वल टू 0, पण इथं एकही X डायरेक्शनचा फोर्स नाही आहे त्यामुळे मी ते घेत नाही, डॅश करतो इथं. त्यानंतर दुसरं समेशन FY इज इक्वल टू 0, सगळे Y डायरेक्शनचे फोर्सेस घ्यायचे, सगळे Y डायरेक्शनचे फोर्सेस घ्यायचे. हा RAV व्हर्टिकल आहे बघा 35, हा 10 डाऊनवर्ड, हा 10 डाऊनवर्ड आणि हा 10 डाऊनवर्ड. B, D आणि F पॉईंटचे 3 डाऊनवर्ड फोर्सेस 10 10 10, त्यामुळे आला -30 बरोबर. आता थोडंसं हे 3 जे फोर्सेस आलेले अनबॅलन्स रेड पॉईंटने दाखवले बघा, फोर्स अलॉंग FH हा हॉरिझॉन्टल आहे, तो येणार नाही. फोर्स अलॉंग GI हा पण काय आहे, हॉरिझॉन्टल आहे, तो येणार नाही बरोबर. मागाशी माझ्याकडनं एक चूक झाली बघा, इथं हॉरिझॉन्टल फोर्स मी नाही म्हटलं, आपण त्याला घेऊया परत. माझ्याकडनं ती मिस्टेक झाली, आपण त्याला परत घेऊया. ठीक आहे. आणि हा फोर्स अलॉंग GH जो आहे तो इन्क्लाइंड आहे बघा, मग याला मला काय करावं लागेल, रिझॉल्व. हा एक कॉम्पोनंट येईल, हा एक कॉम्पोनंट येईल बरोबर. मग मी इथं तो दाखवते बघा असं फक्त फोर्स अलॉंग GI नाही GH आहे, फोर्स अलॉंग GH. याचा अँगल आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिला आहे बघा 60 डिग्री, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ना 60. मग याला रिझॉल्व केले की हे 2 कॉम्पोनंट येणार. फोर्स अलॉंग GHचा हा काय येणार cos 60, आणि हा फोर्स अलॉंग GHचा हा काय येणार sin 60. हे कशावरून आलं, याच्या आधीचे आपण प्रॉब्लेम्स बघितलेत. रिझॉल्व करताना हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल दिला आहे, त्यामुळे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय आला cos. त्यामुळे हा GH मी इथं बाजूला लिहिलेला आहे. ओके. मग या GHचा कुठला कॉम्पोनंट पाहिजे मला, व्हर्टिकल. त्यामुळे मी इथं लिहितो आहे फोर्स अलॉंग GHचा व्हर्टिकल कॉम्पोनंट, आणि तो व्हर्टिकल कसा आहे बघा, अपवर्ड म्हणजे काय येणार इथं प्लस. हा FH हॉरिझॉन्टल आहे, FGI हॉरिझॉन्टल आहे, त्यामुळे FGHचा फक्त मी व्हर्टिकल कॉम्पोनंट साईडला दाखवून घेतला आहे. आता हे सॉल्व करूया. सो 35 - 30 म्हणजे हे किती आलं 5, आणि हे जे प्लस आहे ते तिकडे घ्या म्हणजे काय होणार मायनस. सो -FGH sin 60. या sin 60ने इकडे डिवाईड करा, तुम्हाला FGHचं उत्तर मिळेल. सो 5 डिवाइड बाय sin 60, 5 डिवाइड बाय sin 60 सॉल्व केलं की आन्सर येते बघा 5.77. ओके. -5.77 किलो न्यूटन. याचा अर्थ GHचा आन्सर, फोर्स अलॉंग GHचा आन्सर कसा आलं आहे, मायनस आलं. याचा अर्थ काय तुम्ही सांगा, मायनस आलं याचा अर्थ काय, हा मेंबर कशामध्ये आहे, कॉम्प्रेशनमध्ये आहे. ओके. आता माझ्याकडनं जी मिस्टेक झालेली,
ती थोडीशी मी रेक्टिफाय करते बाळानो. फोर्स अलॉंग एफ एक्स, इथं एफ एक्सला 2 फोर्सेस आहेत. मी इथं लिहितो मुद्दामून आता एफ एक्सचे दोन्ही फोर्सेस. हा एफ एच राईटला आहे म्हणजे प्लस, आणि एफ जी आय हा पण राईटला आहे म्हणजे प्लस. म्हणजे या दोघांचे ॲडिशन ही इज इक्वल टू किती आलं पाहिजे 0. याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. म्हणजे या दोघांच्यामधलं मला रिलेशन मिळालं. ओके चलो, मग आता काय झालं बघा, मला एफ जी एचचं उत्तर मिळालं, पण एफ एच आणि एफ जी आय मिळालेलं नाही आहे. त्यासाठी आपण आता तिसरी कंडिशन अप्लाय करूया मोमेंटची. ओके, सो समेशन ऑफ मोमेंट अबाउट कुठल्या पॉईंटला घेऊया, ए पॉईंटलाच घेऊया. समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. आता या एफ बी डीसाठी एचा मोमेंट घ्या. आता हा आर ए व्ही म्हणजे 35 जो आहे तो एमधूनच पास व्हायला आहे, त्यामुळे त्याचा मोमेंट किती येणार 0. त्याचा मोमेंट लिहिणार असेल तर तुम्ही लिहा, पण मी लिहित नाही आता. सो 35 इंटू किती येणार तो 0. ओके, आता एफ जी आय व्यवस्थित बघा, एफ जी आय हा एमधूनच पास झाला आहे बघा. एची जी लाईन आहे त्यातनंच पास झाला आहे, त्यामुळे एफ जी आयचा मोमेंटसुद्धा किती आला 0. तो मुद्दा मी लिहून ठेवतो आहे, एफ जी आय इंटू 0. पाहिजे तर आर ए व्ही पण लिहून ठेवतो, आर ए व्ही इंटू 0, कारण हे दोन्ही पण ए पॉईंटमधूनच पास झालेत, त्यामुळे त्यांचे संबंधच संपले. ओके, आता एफ जी आय झाला. आता एफ एच इथं लिहितो आहे, एफ एच हा एफ एच दिसतोय काय, इंटू त्याचं मला डिस्टन्स पाहिजे. आता हे डिस्टन्स कसं काढणार लक्ष द्या, मी एफ एचचं डिस्टन्स शोधतो आहे. हा एफ एचची लाईन बरोबर, हे त्याच्यावरचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, मग हे डिस्टन्स जर मला पाहिजे असेल, हे डिस्टन्स जर मला पाहिजे असेल तर मी काय करतो आहे लक्ष द्या, हीच लाईन इथं मध्ये घेतो बघा. हा अँगल दिलेला आहे त्यांनी 60 आणि ए बीचं डिस्टन्स दिले मला 4 बरोबर. म्हणून मी इथं ड्रॉ करतो आहे बाजूला, लक्ष द्या ब्ल्यू पेननी ड्रॉ करायला लागलो आहे. ए बी हा पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे बी, हा ट्रायंगल होता तुमचा, इथं होता सी, त्याच्यामध्ये हा परपेंडिक्युलर टाकला आहे. हा आहे 4 मीटर, हा आहे 2 मीटर, हा अँगल आहे 60 बरोबर. हा जर अँगल 60 असेल तर मग तुम्ही इथं साईन कॉस टॅनपैकी तुम्ही काय घेऊ शकताय, मला हे डिस्टन्स पाहिजे आहे. ह्याला 2 मिनटं मी एक्स म्हणतो, हे एक्स डिस्टन्स पाहिजे आहे. एक्स म्हणण्यापेक्षा वाय म्हणा, व्हर्टिकल आहे वाय, हा वाय पाहिजे आहे. मग इथं तुम्ही काय घेऊ शकताय, साईन कॉस टॅनमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. मी साईन 60 घेतो. सो साईन 60 इज इक्वल टू काय येणार बघा इथं, वाय डिवाइड बाय हायपोटेन्यूस किती आहे 4, त्यामुळे वाय म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स तुम्हाला मिळेल. सो 4 इंटू साईन 60 2√3 म्हणजेच किती आहे 3.46, त्यामुळे हे व्हर्टिकल डिस्टन्स किती आले 3.46 मीटर. ओके, हे व्हर्टिकल डिस्टन्स. चलो, हे डिस्टन्स मला मिळालं 3.46. सो एफ एच इंटू हे जे डिस्टन्स आहे वाय हा परपेंडिक्युलर, त्यामुळे हे डिस्टन्स किती आले 3.46, त्यामुळे एफ एच इंटू 3.46. आता हा कसा फिरणार बघा, हा असा आहे बरोबर राईटला, त्यामुळे हा क्लॉकवाईज फिरणार म्हणजे काय येणार प्लस. ओके, जरा लक्ष द्या, जी आय झाला, आर ए व्ही झाला, ओके, एफ एच झाला. एफ जी एचचा मोमेंट मी अजून घेतलेला नाही, 2 मिनिटांनी घेतो. त्याच्या आधी हे 10चे मोमेंट लिहितो, 10. ओके, सर्वांनी लक्ष द्या, 10 इंटू हे मगाशी डिस्टन्स बघितलं आपण किती येणार 2, हा 10 असा ॲक्ट होईल ना खाली, त्यामुळे हे डिस्टन्स किती येणार 2. सो 10 इंटू 2 क्लॉकवाईज फिरेल म्हणजे प्लस, पुढचा 10 इंटू 6 क्लॉकवाईज फिरेल म्हणजे प्लस, त्यानंतर 10 इंटू 10 क्लॉकवाईज फिरेल म्हणजे प्लस. ह्या तिन्ही 10 मी घेतलेले आहेत. सर्वांना इथंपर्यंत समजलं असेल. आता तुम्ही मला सांगा, एफ जी एचचा हा कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल तो एमधूनच पास होणार आहे बघा असा. ॲक्च्युली मी दाखवला इथं तो असा असणार आहे बरोबर. एफ जी एचचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट तो एमधूनच पास होणार, त्यामुळे मी तर मुद्दाम लिहितो एफ जी एचचा, ह्याला मी असं करतो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इंटू डिस्टन्स किती येणार 0 बरोबर. आता राहिला शेवटचा एफ जी एचचा व्हर्टिकल कॉम्पोनंट. एफ जी एचचा व्हर्टिकल कॉम्पोनंट हा असा आहे बघा, ॲक्च्युली ह्या पॉईंटला असा आहे बरोबर. त्यामुळे डिस्टन्स किती येणार 4 म्हणजे किती येणार 12, आणि तो फिरणार कसा अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस. ओके, मी सर्वांचे मोमेंट लिहिलेत. ज्याला कोणाला हे मोमेंट समजले नाही त्याने हा व्हिडिओ पुन्हा रिवाईड करून बघा, तुम्हाला सर्व मोमेंट समजतील. ओके, चलो, आता जे 0 चे टर्म आहेत त्यांना जरा असं मुद्दामून मी गोल करून दाखवतो. ही 0ची टर्म आहे, ही घेणार नाही मी.
ही झिरोची टर्म आहे, मी घेणार नाही. ही पण झिरोची टर्म आहे, मी ही घेणार नाही. ओके, त्यामुळे राहिला फक्त इथं एफ जी एच आणि एफ एफ एच. ऑलरेडी एफ जी एच आपण शोधला आहे बघा, -5.77. त्यामुळे मी तुम्ही मुद्दाम लिहून ठेवतो, हे किती आहे, -5.77. ओके, मग सॉल्व करूया, आपल्याला उत्तर मिळेल. चलो, मग हा एफ एफ एच मी तिकडे ट्रान्सफर करतो. आता फक्त काय सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. हे एफ एफ एच इकडे घ्या. सो -एफ एफ एच इंटू 3.46 इज इक्वल टू, ह्या बाजूच्या टर्म आहेत तशा लिहून ठेवतो, 10 × 2 प्लस 10 × 6 प्लस 10 × 10 आणि हा मायनस मायनस काय होणार, प्लस 5.77 × 12. ह्या 3.46ने इकडे डिवाईड करा, तुम्हाला एफ एफ एचचं उत्तर मिळेल. ओके, आता मी ते आन्सर थोडंसं कॅल्सीवरती सॉल्व करून काढतो. सो 10 × 2 प्लस 10 × 6 प्लस 10 × 10 प्लस 5.77 × 12. सॉल्व केलं, याचं जे आन्सर आलं त्याला डिवाइड बाय 3.46. सॉल्व केल्यानंतर आन्सर येईल 72.03 किलो न्यूटन. आता हा जो मायनस आहे तो मी इकडे लिहितो, त्यामुळे एफ एफ एचचं सुद्धा आन्सर काय आलं आहे, मायनस. मायनसमध्ये हा पण मेंबर काय आहे, अंडर कॉम्प्रेशन. ओके, चलो, मग आता ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 2मध्ये पुट करा. मी इक्वेशन 2मध्ये पुट करतो. सो एफ एफ एच डायरेक्ट आन्सर लिहितो एफ एफ एचचं, -72.03 प्लस एफ जी आय इज इक्वल टू 0. इक्वेशन 2मध्ये पुट केलं, याचा अर्थ एफ जी आय चा आन्सर पर किती आलं आहे, 72.03 किलो न्यूटन. ओके, आन्सर प्लस आलं म्हणजे हा मेंबर कशामध्ये आहे, टेन्शन. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल. आता मी पुन्हा एकदा थोडं रिवाईज करतो. पहिल्यांदा मी एंटायर फ्रेम घेतली, एंटायर फ्रेमला घेऊन रिॲक्शन शोधल्या, इक्विलिब्रियम कंडिशन लावली, रिॲक्शन शोधल्या. त्यानंतर यांनी मला इथं खूप पॉईंट्स आहेत, हे मेथड ऑफ जॉईंटने सोडवायला जाशील तास जाईल. पेपरमध्ये 6 मार्कांना येतो, अजिबात सोडवायचा प्रयत्न करू नका. अशी ज्या वेळेला मोठा येतो त्यावेळेला त्यावेळी मेथड ऑफ सेक्शन वापरा. त्यामुळे हे 3 मेंबर विचारलेले मी इथनं काय केलं, कट केलं. कट करून एफ बी डी ड्रॉ केली आणि राहिलेल्या एफ बी डीचे जे कट झालेले मेंबर आहेत त्यांचे फोर्सेस दाखवले आणि त्याला इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय केली आणि इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करून हा प्रॉब्लेम मी सॉल्व केला आहे. ठीक आहे, जर कुठंही मोमेंटमध्ये वगैरे तुम्हाला शंका असेल किंवा काय असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये टाका, मी त्याचं तुम्हाला उत्तर पाठवतोच. आणि जर तुम्हाला हे मोमेंट समजत नसतील कसे घेतलेत वगैरे तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा 1-2-3 वेळेला बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. ठीक आहे, चलो, आता मी थांबतो आहे, हा व्हिडिओ अपलोड करतो. याच्यानंतर तुम्हाला मी नेक्स्ट टॉपिकची व्हिडिओ अपलोड करायला चालू करणार आहे. येस.